पण इथे तर सगळेच दिवस सासूचे सुरू आहेत. लीला कमी होती का? आता तर तिची आई पण आली आपल्या डोक्यावर बसायला. हे काय अजून एवढी झाली का भांडी घासून? चला चला हात चालवा या काय करताय दोघी? काय गे बायांनो, हात चालवा ना पटापट. हा एवढी झाली का भांडी? ही भांडी झाली हा की हे कपडे हे धुवायचेत, आपटून आपटून धुवायचेत. हा हा नाही तर पाण्यातून बुचकळून काढा. भैया, पण ऑलरेडी इतकी भांडी दिलीत तुम्ही, ती घासेपर्यंत रात्र होणार आहे. अगं बाई, म्हणजे काय ही भांडी घासण्यात काय अख्खा दिवस घालवणार आहात? हे बापरे, खूप कामं पडली आहेत. हा अजून सादरींच्या घड्या करायच्या आहेत, फरशा धुवायच्या आहेत आणि स्वयंपाक करायचा तो कधी करणार? जेवायला नको? उचल उचल ते आधी उठा. उचल उचल या बाईचं. आण बाहेर आण त्यांना दे. त्या भांड्यात जेवण करतो ना आपण. हा पीठ मळायचं, त्याच्यात माती जाईल ना. दे घासायला दे. घासा. माझ्या लेकीचं लग्न मोडणार होतात ना? नाही या सगळ्या कामाने तुमचं कंबरड आणि तुमचा हा माज मोडला ना, तर नावाची कालिंदी नाहीये मी. चला आवरा पटापटा करा. शी बाई, किती घाण आहेत ही भांडी. खूप ऐकून घेतलंय या बाईचं. अति बोलते ही बाई, अति बोलते. हीच वेळ मी हिच्या मुलींवर आणणार आहे. लीला, रेवती, तुम्ही माझ्यासमोर लोळलात ना जरी, तरी तुमच्या पदरी सुख नांदू देणार नाहीये मी.